गरजू लोकांकडून काही वस्तू नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आता आम्ही निघालो आहोत बाहेर, खूप सुंदर लोकेशनला, खूप जास्त सुंदर ठिकाणी. कारण की असं ठिकाण आहे की तिथं मी कमीत कमी 10 वर्ष झालं, 10 ते 11 वर्ष झालं गेलेली. त्या ठिकाणाला चाललो आम्ही आता. आणि सकाळी लवकर उठलेलं, तर आवरलेलं तुम्ही बघू शकता. फ्रेश झालो सकाळी सकाळी, मस्त नाश्ता चहा करून निघालेलो. तर आमचा प्रवास बघा तुम्ही कसा होतोय. तर आणि आपण आता निघूयात, चला. तुम्ही बघू शकता एकदम घाटामध्ये ना ऍक्सिडेंट झालेला आहे गाडीचा. बघू शकता आता आम्ही इथे थांबलेले थोडंसं, जरा 1-1.5 तास झालं कंटिन्युअसली आमचा प्रवास सुरू आहे. म्हणून आम्ही ना ह्याच्या घाटामध्ये थांबलोत. नाही माहिती मला कुठले तर ते. तर त्या घाटाच्या पुढे आल्याच्या नंतर आम्ही आता एका गावात थांबलो. तर आता आम्ही चिंच खायला थांबलो तिथं. इथल्या घरातले कोणी उतरले नाही येतं. बघू शकता तुम्ही झाडाला चिंच किती मस्त आहेत. कारण की हे आनंद मी कमीत कमी 3 वर्ष झाला असं नाहीये म्हणजे घेतलेला. असं मला कधी जर कुठं झाडं बिडं दिसली, म्हणजे समजा आंब्याचं झाड, चिंच झाड, तर मग आम्ही थांबून त्याचा आनंद घेत असतो. तुम्ही गाय बघू शकता, ही किती छान आहे. आणि चिंचा बघा एकदम अशी लागल हातालाच येते यार. कुत्रा आला ना, माझा नियमच आहे. आणि मला भीती वाटते कुत्र्याची, माहिती आहे का, खूप जास्त. कोथिंबीर बघू शकता तुम्ही, वाव किती मस्त आहे. तर एकदम भारी वाटायला लागले बरं का. किती छान वाटायला घर. आम्ही थांबलो तिथं कारण कोणीच नाहीये. सकाळी सकाळी आम्ही लवकर आलेलो. थोडं जर थोडं उठलेले असते ते, तर म्हणजे माणुसकी असते तर थांबवलेली असते, म्हणजे बोललेले असते चांगले. आणि जर वाईट असतील तर मग रागवली पण असते. माहित नाही मला काय विषय. तर मला चिंच नाही सापडले, म्हणजे आहे तर पण मला घेता येणार ते. सकाळी सकाळी नाही खराब करू शकत होतो मी. तुम्ही बघू शकता आम्ही एवढे चिंच सापडल्यात आम्हाला, पाडून पाडून दगडांनी. खाली पण आहेत भरपूर, पण आम्ही घेतले नाहीत. तर आता आम्ही इथून निघतो. आम्हाला पुढे जायचं, आमच्या लोकेशनला पुढे. तर चला बघूया. आठ वाजलेत आणि आम्ही पोहोचलो जेजुरी मध्ये. आता आम्ही ते नाश्ता करायला लागलो, थांबलो थोडस. बघू शकता अवतार बघू शकता तुम्ही कसा झालाय. तर माझा पूर्ण टिकली पण पडली, काहीच नाही दिसत आहे. कारण की आम्ही सकाळी 4 वाजता, म्हणजे 4:30 वाजता आम्ही आवरलेलं, आंघोळ्या वगैरे केलं, त्याच्यामुळे असं दिसायला लागले सगळं चेहरे. नाश्ता करतो आम्ही आता मस्त. आम्ही आता फोटो वगैरे थोडेसे क्लिक केले, कारण की आणि दर्शन वगैरे झालेत. मध्ये काही फोटो काढायला आम्हाला अलाउड नव्हतं तेवढं.
फक्त वरच्या नॉर्मल शॉर्ट घेतले तुम्ही, ते पण स्टोरेज फुल झालं होतं म्हणून ते पण आले नाहीत त्याच्यामध्ये. आत्ता आम्ही दर्शन वगैरे करून आता थोडेसे इथे बघणार आसपासला मंदिर आणि मग आम्ही घरात चला. खासियत सांगते, माझ्या आत्ता डोक्यात आलं. हे बघू शकता तुम्ही इकडे समोर श्रीराम. तर श्रीराम पर्व असं आहे की आज श्रीराम नवमी, त्याच्यामुळे आम्ही स्पेशल त्या दिवशी आलेलो, त्याच्यामुळं ते लावलेले वरती श्रीराम पर्व. एवढं जास्त ऊन होतं की एका दादाला आहे ना चक्कर आली त्या उन्हाने. आणि इथे येऊन फोटो पण काढले ते त्यावेळेस. खूप छान वाटते बरं इथे, बघू शकता तुम्ही. तुमच्या मुलाला दूर ठेवा आणि दुसऱ्याचा मुलगा जवळ घ्या. एवढं गार्डन अजिबात नव्हतं त्यावेळेस माहिती का. खूप छान वाटायले बघून मला एकदम. आम्ही यायचो त्यावेळेस काय असायचं माहिती का, मटक्यामध्ये दही असायचं, त्याची लस्सी मिळायची. ताकामध्ये दही सॉरी दह्यामध्ये साखर टाकून घ्यायचं, एकदम मस्त. खूप दिवसाची इच्छा, म्हणजे लहानपणी केलेल्या ह्या गोष्टी. जेवढं लहानपणी नाही केलेलं म्हणजे केलेलं आहे ते आता परत आठवण आली ना परत झाले. चालते बाबा चला. आमच्या गावाकडचे होते बाबा, जामखेडचे. म्हणजे बीड आणि जामखेड जवळच आहे ना, त्याच्यामुळं मग मला जरा आपले माणसं लांब भेटले का मग जरा आपुलकी वाटते ना, त्याच्यामुळं थोडंसं बोलत असते मी. कुणी मी दिसलं तरी बरं का, म्हणजे जर मला गावातले दिसलं असतं एक वेगळंच हे राहते, पण प्रॉपर म्हणजे आमच्या जिल्ह्यामधले बी कुणी असेल, जर म्हणले मराठवाड्यातले इथं लातूर झालं ह्या साईडच्या असतील तर. हे छोटं डमरू घेतलंय आम्ही माझ्या भाच्याला, बारीक आहे. त्याला त्या दिवशी एक दिवशी बघितलं होतं त्याने, तर मग त्याला आवडलं. मग आमचा योग आला असा अचानक इकडे येण्याचा, म्हणून मग आम्ही घेतलं ते. भाचीला बांगड्या घेतल्या छोटीला आणि भाच्याला डमरू घेतले. आता आम्ही खाली आलो प्रॉपर आणि आता आम्ही डायरेक्ट गाडीकडे निघालो पार्किंगला. आता पुढे कुठे थांबतो ते तुम्हाला दाखवते मी. चला. 1 किलो एक किती भरतं? 1 2 थंड आहे का गरम असेल लगेच? थंड थंड. अयो थंड आहे राव. होय एक द्या ना छोटा, आम्हाला 1-2 किलो असेल तरी द्या, कट करून द्या. तुम्ही बघू शकता आम्ही आता स्वामींच्या मठात जात होतो. इकडे एक स्वामींचा मठ होता, ते जाता जाता आम्हाला इथं टरबुजाची शेती दिसली. तुम्हाला दाखवते, हे बघा तुम्ही. थंड एकदम भारी, लईच भारी आहे बघा. पण एवढा ओझं उचलायचं राव, खरंच कठीण आहे. बघू शकता तुम्ही, लय भारी वाटलं टरबुजाची शेतात आल्याच्या नंतर मला. तुम्हाला दाखवते बघा किती मोठी 1-1, 2-2, 3-3 किलो पासून स्टार्टिंग यायची. बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला अजून एक दाखवते मी. मजा म्हणजे कशी, हे बघू शकता तुम्ही. चिक्कूचं झाड आहे इथं, ती भारी आहे. मला आमच्या चिक्कूची आठवण आली. पिकलेले चिकू कसे कळायचे माहिती का, आमच्या घरी होत्या टायमिंगला हे बघायला असं थोडंसं की डाग असायचं थोडंसं नॉर्मल. बघितली टरबुजाची शेती तुम्ही? मी तर बघितलेली, कारण मी तर गावाकडचीच, मला माहिती. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आणले आणि मला पण बघायला छान वाटलं, कारण की लई दिवसाच्या नंतर मी बघितलंय ना. बघू शकता तुम्ही किती एवढं ओझं घेऊन यायचं सोपं नाही शेतकऱ्याची लाईफ, आयुष्य. इकडे पण होते का? हे संपले का? संपले की खराब झाले? तर आता आम्ही बघितलं, तुम्ही बघितलं असेल. आता आम्ही घेतलेलं एक कलिंगड घेतला का. आता आम्ही निघालो दर्शन करायला दुसरीकडे, मला दाखवते. खाल्लं का? नाही म्हणजे कट केलं का असं विचारते मी. गोडे का? अरे थंड आहे गो, मला वाटलं किती झाले का आता. किती बेकार, मस्त आहे, गोड, खूप गोड आहे. आम्ही स्वामींच्या मंदिरात आलो दर्शन घेऊन, बघू शकता. आम्ही आता इथे बसलो होतो थोडंसं सावली झाडाच्या खाली, कलिंगड टरबूज खाल्लं आणि थोडंसं ह्या रानामध्ये थोडेसे व्हिडिओ वगैरे शूट केले 2-4. बघू चांगल्या तर पोस्ट करू. आणि आता निवांत सावलीला बसल्याच्या नंतर आम्ही आता घराकडे निघालो. कडक ऊन झाले, बघू शकता तुम्ही.
आता वाजलेलं आहे 1 वाजला बघ किती वाजले. आता आम्ही जेवायला थांबलो तिकडे. जेवण वगैरे करणार आणि मग घराकडे निघणार. तर चला आता आम्ही जेवण करतो. बघू शकता डाग वगैरे लागत थोडी हळदीची. तर चला. आम्ही इथं मंदिरात आलो होतो का पण ते मंदिरच बंद आहे. आता गोळा खाणार बर्फाचा आणि घरला जाणार आणि गोळा खाऊन आम्ही एंड करणार ब्लॉगचा. तर चला आता आम्ही गोळा खातो आणि ह्या ब्लॉगचा एंड करते. लवकरच भेटेल ब्लॉगमध्ये काहीतरी.